PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया आजच्या कथेला. आमदार शालिनी एक संघर्ष भाग 8. लेखिका प्राची सुळे. जी अवस्था शालिनीची तीच दिग्विजयची झाली. शालिनीच्या मागे उभा राहून तोही डोळे विस्फारून समोर बघत होता. सगळं न समजण्या पलीकडचे होते. दिग्विजयने हॉटेल सोडले. कॅब बुक करून मनालीहून कुलूच्या भुंतर एअरपोर्टला निघाले. वाटेत दिग्विजयला चैन पडत नव्हती. धोका टळला नव्हता. सोबत शालिनी असल्यामुळे तो जास्त सतर्क होता. आपण काही शॉपिंग केली नाही, शालिनी दुःखी स्वरात बोलली. एअरपोर्टला करूया. आजकाल सगळ्या लोकल वस्तू एअरपोर्टला सुद्धा मिळतात, अगदी मिठाई सुद्धा. काळजी करू नकोस. तिचा हात हातात घेत तो म्हणाला. घरी सर्वांना काय सांगायचे? जे खरं आहे तेच. म्हणजे आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला हे सांगायलाच हवे तात्यांना. इथे लपवून काहीही होणार नाही, उलट धोका अजून वाढेल. इतक्या लांब मनालीत असं होणं ही साधी गोष्ट नाही. शोधायला हवे, दिग्विजय म्हणाला. पटलं मला. कोण कसे पूर्ववैमनस्य काढेल सांगता येणार नाही, शालिनी सहज बोलली. पण तिच्या बोलण्यातला मतितार्थ दिग्विजयला समजला. अगदी योग्य तेच बोलली. पूर्ववैमनस्य? नक्की हे कोणाचं काम असेल? तो खोल विचारात बुडाला. एअरपोर्टवर घ्यायला त्यांना पलाश ड्रायव्हरसोबत आला होता. दोघांचे चेहरे त्याला विशेष प्रसन्न वाटले नाही. आणि ते 5 दिवस आधीच परत आले होते. काहीतरी बिनसलं होते का? दादा वहिनीमध्ये काही बेबनाव? पलाश विचार करत होता, पण विचारण्याचे धाडस त्याला काही झाले नाही. तिघे गाडीत बसले. दिग्विजयने पलाशचा चेहरा वाचला. पलाश, आम्ही आधीच लवकर का आलो हा प्रश्न तुला पडला असेल ना? हो दादा, पण ठीक आहे, तुमची चॉईस, तो म्हणाला. काही ठीक नाहीये. आणि थोडक्यात दिग्विजयने त्याला तिथे झालेली घटना सांगितली. पलाशच्या डोळ्यात भीती काठोकाठ भरली होती. असं काही होईल याचा कोणाला अंदाज होता? जास्त काही न बोलता त्यांचा प्रवास झाला. फक्त एकदा रिफ्रेशमेंटसाठी हॉल्ट घेतला. गाडी धनवडीला पोचली आणि साऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. त्यांना यशोमती सामोरी आली. दोघांवरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. पायावर पाणी दिले व आत घेतले. नवीन जोडपं वेळेच्या आधी परत आले याची खबर साऱ्या जगताप बंगल्याला समजली. माने त्यांना आता कोणीही काहीही विचारणार नाही, तसेच रात्रीचे जेवण झाल्यावर बोलू असे फरमावले. मा सगळ्यांसमोर बसली होती. सारे तिच्या आजूबाजूला खुर्च्यांत बसले होते. माचा चेहरा गंभीर होता. तात्या, राजकारण घराबाहेर असावं, घरात आणू नये. मा तात्यांकडे बघत अचानक बोलली आणि तात्या सटपटले. मा, आम्ही समजलो नाही. तुमचा रोग आमच्यावर आहे? माझा रोग तुमच्यावर आणि सुभाण्यावर सुद्धा आहे. राजकारणात, कामात कधी कुणाला दुखावलं असेल तर आठवा. कधी कधी आपल्याकडून एखादी येळी कुणाचा उपमर्द होऊन जातो आणि कळत बी नाही. पर ते दुखावलेलं बेनं ढूक धरतं आणि येळ आली की पलटवार करतं. शंभू महादेवाची कृपा दिग्विजय अनसून सुखरूप घरी आल्या. ती इतक्या लांब काय केलं असतं? माला ताकाला जाऊन भांडं लपवायची मुळीच सवय नव्हती. तिच्यासमोर साऱ्या जगताप कुटुंबाचा इतिहास होता. जगतापांच्या जीवावर उठलेलं तिला आठवत नव्हतं. तेही घरातल्या मुलांनाही बिलामत येता नाही. जे काय आहे ते लवकरात लवकर निकालात निघावं ही तिची इच्छा होती. तात्या, सुभान, तुम्ही तुमच्या परीने शोध घ्या आणि उद्या समरला इकडे यायचा निरोप धाडा. म्हणाव, मानं लगोलग बोलवलं आहे. माच्या आवाजात जरब होती. एक वार तिने साऱ्यांवरून नजर फिरवली व खुर्चीतून उठली. तिच्या खोलीच्या दिशेने निघून गेली. मा गेल्यावर थोडा वेळ तिथे सन्नाटा पसरला. दादा,
मला वाटतं तू याचा शोध घ्यावा. माझं झेडपीचं ऑफिसातलं काम आमची काय कुणाशी दुश्मनी येण्याचं कारण नाही. उगा शोध घेण्यात काय मतलब नाही. हां, पण घरात पोरंबाळ आहेत. आता बाहेर करतात तेव्हा कुणाला त्रास नको, आत बाहेर करतात तेव्हा कुणाला त्रास नको. सुभानराव उठत बोलले. थोडक्यात त्यांनी आपले हात झटकून टाकले होते. तात्या काही बोलायला जाणार तो यशोमतीने डोळ्यांनीच त्यांना चूप राहण्याची खूण केली. सुभानराव गेले तशी उर्मिलाही त्यांच्या मागे गेली. दिग्विजय आणि शालिनी उठून गेले. त्यात त्यांना राग अनावर झाला. आधी तर्मा आणि आता सुवान्यासुद्धा काय बोलून गेला. त्याचं हापिसातलं काम आणि आम्ही इकडे काय कोणाचं. अहो शांत व्हा आधी. चला खोलीत जाऊन बोलू. तसंही प्रसंग आलाच आहे ना. एक मिनिट विचार करायला हवा. मग नीट विचार करायला हवा. त्यांना तिथून बळेच उठून यशोमती खोलीत घेऊन गेली. समरलाही फोन करायचा आहे, माझा निरोप द्यायचा आहे. रूममध्ये आली तीच उर्मिला भिरभिरत. आज ती खूपच खुश होती. सुभानराव सोफ्यावर बसले होते. उर्मिलाने लगेच कपाट उघडले. आतून विस्कीची बॉटल आणि 2 चकचकीत काचेचे ग्लास घेतले. फ्रीजमधून आईस बॉक्स काढला. दोघांसाठी लार्ज पेक बनवला. त्यात भरपूर आईस क्यूब्स टाकले आणि सुभानरावांसमोर ट्रे घेऊन त्यांच्या बाजूला बसली. त्यांच्या हातात त्यांचा ग्लास कोंबत तिने चेअर्स केले व एक मोठा घोट घशाखाली घातला. बर्फ घातलेली चिल्ड विस्की चरचत घशाखाली जाताच तिला झिंग आली. अहो घ्या की, नुसती हातात पकडून ठेवा नाही दिले. अजून एक घोट घेत उर्मिला बोलली. इथं घरात काय चाललंय आणि तुझं काय चाललंय. मोठ्या मजेनं प्यायला तुला लाजबीज हाय का नाही. सुभानराव तिच्यावर खेकसले. उर्मिलाच्या डोक्यात तिडीक गेली. उर्मिलाही खानदानी रईस होती. फक्त लाड, हट्ट आणि मौजमजा ह्याच वातावरणात ती वाढली होती. तिच्यावर तिच्या आईबाबांनी सुद्धा आवाज चढवला नव्हता आणि तिच्या लेखी किंमत नसलेला सुभानराव तिची लाज काढत होता. तिला सहन होणे शक्य नव्हते. ती बिथरली व हातातला ग्लास टेबलावर आपटला. थोबाड सांभाळून बोलायचा माझ्याशी. मी तुमची नोकर नाही हाय, लग्नाची बायको हाय. पुन्हा आमच्यावर आवाज चढवून बोलायचं नाही. हीच संधी हाय तात्यांना शव देण्याची. घरातला एक जरी शब्द बाहेर गेला ना तर वादळ येईल. राजकारण चांगलं गरम होईल. आपल्याला हेच तर हवंय. तात्यांची अब्रू आपसुकच जाते. तुम्हाला रस्ता क्लिअर आहे. आमच्या आबांशी बोलून तुमची शिफारस करायला सांगते. उर्मिला इलेक्शनचा मुद्दा काही सोडायला तयार नव्हती. बस कर. दोन्ही कानावर हात ठेवून सुभानराव वेदनेने बोलले. मला एकटं सोड थोडा वेळ, पाया पडतो तुझ्या. सुभानराव हतबल झाले. एक दिवस पायाशीच यायचं आहे सगळ्यांना. उर्मिलाने तुच्छपणे सुभानरावांकडे पाहिलं व आपला ग्लास उचलून तिथून निघून गेली. सुभानरावाने एका दमात ग्लास रिकामा केला आणि मान मागे सोफ्यावर टाकून दिली. विस्कीचा जाळ त्यांचा काळीज अन मेंदू जाळत गेला. यश मराठे हॉलमध्ये लावलेल्या त्या भल्या मोठ्या तसबिरीसमोर उभा होता. डोळ्यात पाणी आणि तितकाच क्रोध. त्या तसबिरीतल्या फोटोखाली त्या व्यक्तीचे नाव लिहिले होते, श्री अनिरुद्ध दिगंबर मराठे. यश त्याच्या बाबांकडे एकटक बघत होता. त्याला 8 महिन्यांपूर्वीचा तो काळा दिवस जशाचा तसा आठवत होता. त्यात तो कैक रात्री नीट झोपलाही नव्हता. ऑफिसचे काम संपवून तो घरी आला. वंदना किचनमध्ये होती. नोकराने बॅग आत नेली. यशला मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. ते कधी बाबांना सांगतोय असे झाले होते. आई, बाबा कुठे आहेत? आले नाही का? अरे आलेत ते, पण आल्यापासून त्यांच्या रूममध्येच आहेत. डिस्टर्ब करू नका बोललेत. आता जेवायला बोलावेन, वंदना बोलली. ठीक आहे, मी जातो. त्यांना एक आनंदाची बातमी सांगायची आहे. आलोच मी. यश त्यांच्या रूमकडे धावला. दार लोटलेले होते. बाबा, बाबा, यशने आवाज दिला व दाराला हलकासा धक्का दिला. दार आतल्या बाजूला उघडले गेले. यश आत जाऊच शकला नाही, कारण जागेवरच थिजला.
आवाज घशातच अडकला. डोळे बाहेर पडतील की काय एवढे मोठे झाले आणि पुढच्या क्षणी त्याच्या तोंडून भेदक किंकाळी बाहेर पडली. त्याचे बाबा अनिरुद्ध मराठे त्याच्यासमोर पंख्याला लटकलेले होते. यशची किंकाळी ऐकून वंदना सगळे नोकरचाकर धावत आले. समोरचं दृश्य बघून तर वंदना तिथेच बेशुद्ध होऊन कोसळली. पुढच्या क्षणी यशच्या तोंडून भेदक किंकाळी बाहेर पडली. त्याचे बाबा अनिरुद्ध मराठे त्याच्यासमोर पंख्याला लटकलेले होते. यशची किंकाळी ऐकून वंदना सगळे नोकरचाकर धावत आले. समोरचं दृश्य बघून वंदना तर तिथेच बेशुद्ध होऊन कोसळली. तात्यासाहेब, मी स्वतः काळजीपूर्वक सगळा माल तपासतोय आणि मगच कन्साइनमेंट पास होते. या क्षेत्रात 20 वर्षांचा अनुभव आहे. माझे इंजिनियर्स, आर्किटेक्ट सारे दिवसरात्र काम करतायत. ते समजत ठीक. मराठे, तुम्हासनी माहिती आहे विद्यमान सरकारची काय योजना आहे ती. या 5 गावांना अखंड जोडणारा त्यो बी अर्धा नदीवरून जाणारा पूल बांधायचा आहे. आगामी येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन हे मोठं काम हाती घेण्यात आलंय. टेंडर भल्या भल्या कंपन्यांनी भरली, पण तुमचा अनुभव बघून, तुमचं बाकीचं काम बघून तुमच्या टेंडरला पास केले. काम करोडोच्या घरात आहे, त्यात जरा बी हयगय होता नाही. आणि आत्ताच आमच्या कानावर येतंय वापरात येणाऱ्या मालात मिलावट आहे, मालाचा दर्जा सुमार आहे. हे कसं काय? तात्यासाहेब समोर बसलेल्या मराठे अँड सन्स कंपनीचे सर्वेसर्वा अनिरुद्ध मराठेंना जाब विचारत होते. तात्यासाहेब, कोण म्हणतं मालात मिलावट आहे? दुय्यम दर्जाची सामग्री आहे. हवं असेल तर शासकीय लॅबमध्ये प्रत्येक सामग्रीची तपासणी करून घ्या, परंतु असे बिनबुडाचे आरोप नकोत. अनिरुद्ध मराठेंनी कायम प्रामाणिक व्यवहार आणि व्यवसाय केला. समाजात उज्ज्वल नाव कमावले. कुठलंही झूट काम केले नाहीये आणि आताच असे आरोप होत असतील तर कसं सहन होणार? अनिरुद्ध मराठे कमालीचे व्यथित झाले होते. मराठे, आम्हासनी कळतंय तुमची प्रामाणिकता माहीत आहे, पर काही गोष्टी कायद्यात राहून कराव्या लागतात. आम्हाला वरती उत्तर द्यायचं असतं. आता तुम्ही शांत व्हा, उगा टेन्शन घेऊ नका. आम्ही बघतो काय करायचं ते. हां, काम तुमच्याकडेच राहील. तुम्ही कामाला लागा आणि येळेवर कळवत राहा. भूमिपूजन मुहूर्ताचा नारळ वाढवायला स्वतः मुख्यमंत्री येणार आहेत. त्याआधीच हे समज बाहेर जायला नको. मीडियाला शक्यतो दूर ठेवा. एकदा हा कार्यक्रम झाला की बिनघोर कामाला लागा. 15 दिवसात भूमिपूजनाचा कार्यक्रम बसवायचा आहे. या तुम्ही. तात्यासाहेब त्यांचा समारोप करत बोलले. जड मनाने अनिरुद्ध उठले. त्यांना काही ठीक वाटत नव्हते. आयुष्यात पहिल्यांदा ते खाली मान घालून चालले होते. तात्या त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते. मराठे सच्चा आणि नेक माणूस आहे हे त्यांना माहीत होते. कोणीतरी दुखावलेला शत्रू कदाचित त्यांचा सोड घेत असणार. त्यांच्या मनात आले, याची माहिती काढायला पाहिजे. त्यांच्या मनात विचार आला, पण आधी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उरकू, मग बघू. तात्यासाहेब बाकीच्या कामात गळून गेले. दिमागदार कार्यक्रम करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि मुहूर्ताचा नारळ वाढवला गेला. त्यांचे छोटेखानी भाषण झाले. दिवस जात होते. पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत होती. अनिरुद्ध तहान भूक विसरून यात लक्ष घालत होते. कुठून कसं माहीत नाही, पण पुलाच्या बांधकामात सदोषता आहे. सरकारने लोकांना घरचाच आहेर दिलाय वगैरे गोष्टींना हळूहळू जोर येत होता. दिवस जात होते. या गडबडीमुळे बाकीची कामं बाजूला ठेवून तात्यांना अनिरुद्धंना भेटावे लागत होते. त्यांच्या वारंवार मीटिंग सुरू झाल्या आणि अचानक नुकताच बांधण्यात आलेल्या पुलाचे 2 अवाढव्य पिलर्स अचानक एका रात्री कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण या गोष्टीला भलतंच राजकीय वळण लागलं. तात्यासाहेब आणि मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतले म्हणून मराठेंना हे टेंडर दिले. बांधकामासाठी लागणाऱ्या मालाचा दर्जा सुमार, तरी कानाडोळा. जीवितहानी झाली नसती तर कोण जबाबदार? सत्तेसाठी जनसामान्याच्या जीवाशी खेळ. सध्या जे मीडिया चॅनल्स अस्तित्वात होते त्या सगळ्यांनी हा विषय जोर लावून धरला होता. त्यांना सरकारकडून उत्तर हवे होते. तात्यांच्या डोक्याचा ताप अजूनच वाढला. अप्रत्यक्षपणे त्यांच्यावरही निशाणा साधला जात होता. पक्षासाठी तात्या अतिमहत्त्वाची व्यक्ती होती. त्यांना मान आदर होता. तो जर जात असेल तर ना तात्यांसाठी ते चांगलं होतं, ना पक्षासाठी. विरोधी पक्ष तर गळ टाकूनच बसले होते. दिलेलं उत्तर तात्यासाहेब देऊन थकले आणि त्यात अजून तो अहवाल येऊन थडकला. मराठे अँड सन्स कंपनीने पुलाच्या बांधकामासाठी वापरलेला माल सदोष आढळला. दुय्यम दर्जाची क्वालिटी होती.
याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते. 6-7 महिने चाललेलं काम अचानक थांबवले गेले. सगळं तिथल्या तिथं तात्पुरतं बेवारच पडलं. पूर्णपणे खचलेले अनिरुद्ध मराठे तात्यासाहेबांच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये त्यांच्यासमोर बसले होते. या प्रकारची शहनिशा करण्यासाठी 4 सदस्यीय समिती नेमली होती. ते 4 सदस्यही ऑफिसमध्ये उपस्थित होते. समोर अपराधी बसला आहे हीच नजर त्यांची अनिरुद्ध मराठेंकडे होती. मराठे, झालं ते लय वाईट झालं. असं काय होईल कोणाला माहीत होतं. आता आमच्या हातात काय बी नाही. सरकारने चौकशी बसवली आहे. तेच काय तो निर्वाळा देतील. यात आम्ही लुडबुड नाही करू शकत. आम्ही काय बोलतोय तुम्हाला पटत असलच. हां, पण या समजात आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्याकडून असं नाही काही होऊ शकत. खात्री आहे हमास. पर कायद्याला सामोरं जायला हवंय. तुर्तास समिती काय निर्णय घेते तो बघू. त्यांनी आपलं बोलणं थांबवलं व त्या 4 लोकांकडे पाहिलं. सूत्र त्यांच्या हातात दिली. त्यातला एक जण बोलू लागला. अनिरुद्ध मराठे, तुमची सामाजिक प्रतिष्ठा, तुमचा कामाचा दीर्घ अनुभव या 2 जमेच्या गोष्टी आहेत. परंतु झालेल्या अपघाताला त्या वाचवू शकत नाहीयेत. एक जमेची बाजू म्हणजे कुठलीही जीवितहानी झाली नाहीये, परंतु सरकारी पैशाचे नुकसान झाले. तुमची बांधकाम सामग्री दोषादोष आहे याचा अहवाल आहे आमच्याकडे. संपूर्ण जाच पडताळणी होईपर्यंत आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल न करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. परंतु आपल्याकडून हे काम काढून घेण्यात येत आहे व झालेली नुकसान भरपाई तुमच्या कंपनीलाच भरावी लागेल. तसेच संपूर्ण प्रकरणात आपण दोषी आढळून आलात तर कायदेशीर कारवाई होऊन आपल्याला शिक्षाही होऊ शकते. आपणास हे सारे मान्य आहे असे या प्रतीवर सही करून द्यावे. बोलणाऱ्याने अनिरुद्ध मराठे यांच्याकडे 4 पेपर सरकावले व सही करण्यास सांगितले. क्षणाचाही विलंब न करता अनिरुद्ध यांनी सही केली. त्यांना वाईट वाटले. त्यांच्यातल्या राजकारण्यांनी ओळखलं होते की हा मराठेंना बदनाम करण्याचा डाव आहे. त्याहीपेक्षा आताचं सरकार कसं बेजबाबदार आहे हे दाखवणं. कारण निवडणुका जवळ येत होत्या. पण या सगळ्यात बिचाऱ्या अनिरुद्ध मराठे यांना खूप मनस्ताप सोसावा लागतो. यामागे कोण आहे याचा आपल्या परीने छडा लावायचाच. त्या स्वतःला बजावत होते. तंद्रीत समोरची खुर्ची कधी रिकामी झाली त्यांना कळलेच नाही. अनिरुद्ध मराठे उठून निघून गेले होते. मीडियाने तर त्यांना भंडावून सोडलं. यश त्यांचा 25 वर्षाचा मुलगा या व्यवसायात स्वतःचा जम बसवत होता. इंजिनियर झाल्यावर त्याने स्वतः छोटी कामं घ्यायला सुरुवात केली. बाबांवर काय प्रसंग ओढवला याची त्याला माहिती होती. पण अनिरुद्ध यांनीच त्याला यापासून लांब राहा म्हणून बजावले होते. ते यातून मार्ग काढतील व सगळं नीट होईल असेही सांगितले होते. प्रकरण जास्त हाताबाहेर जात होतं. विरोधी पक्ष ही बातमी सोडायला तयारच नव्हते. तात्यासाहेब आपल्या परीने प्रयत्न करत होते. पण त्यालाही मर्यादा होत्या. मराठेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली. आणि तो काळा दिवस शेवटी आलाच. तात्यांनी त्यांना फोन करून सांगितले, तुमच्यावर कधीही गुन्हा दाखल होऊ शकतो. पण तुम्ही काळजी करू नका. आम्ही लवकर तुम्हासनी बाहेर काढू. अनिरुद्ध मराठे स्वतःच्या ऑफिसमधून घरी जाण्यास निघाले. त्यांनी पूर्ण ऑफिस सगळा स्टाफ डोळ्याखून घातला. जणू ते हे सारं शेवटचंच बघत होते. ड्रायव्हरने त्यांना घरी आणलं. किचनमध्ये वंदना त्यांची पत्नी नोकरांना हाताशी घेऊन काम करत होती. एक क्षण ते किचनच्या दाराबाहेर थांबले. वंदनाला बघत होते. अहो, कधी आलात? बसा, लगेच चहा आणते. त्यांना पाहून ती बोलली. नको, मला आता काही नको. थोडा आराम करतो, ते शांतपणे म्हणाले. सध्या जे काही चालू होते याची जाणीव तिला होती. पण त्यांना आता अधिक विचारून त्रास नको म्हणून ती गप्प बसली. जेवताना यश आला की विषय काढू व थोडे दिवस कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ, ती विचार करत होती. अनिरुद्ध त्यांच्या रूममध्ये गेले आणि वंदना कामाला लागले. त्यांनी दार बंद केले नाही, पण लोटून घेतले. एका क्षणात सारं संपल्याची त्यांना जाणीव झाली. स्वतःमध्ये मोठी रीती पोकळी त्यांना जाणवू लागली. इतके वर्ष नाव कमवायला लागले, पण काही महिन्यातच ते धुळीस मिळावं याचा त्यांना खूप विषाद वाटला. आपल्या मागे आपल्या यशला खूप झगडावे लागेल.
वंदनाला त्रास होईल. उद्या शिक्षा झाली तर काय इज्जत राहणार समाजात, नातेवाईकांमध्ये? अनिरुद्धला सगळं सहन होईना. नैराश्याच्या लाटेवर स्वार झालेल्या माणसासाठी काय चूक काय बरोबर याची दारं बंद झालेली असतात. नैतिकता लोप पावते. विचार करण्याची क्षमता मरून गेलेली असते. त्यातही अनिरुद्ध मराठेंसारखा सच्चा नेक माणूस असेल तर स्वतःच्या बदनामीला तो सहन करणे अशक्यच. हे संपायला हवं, नव्हे संपवलंच हवं पाहिजे, तेही लवकरात लवकर. पण कसं? असं शक्य नाही आहे. त्यासाठी आपणच संपायला हवं, तरच हे थांबेल. त्यांचं दुःखी मन त्यांना इशारा करत होतं. आणि ती वेळ आली. निराशेच्या लाठीवर उभे राहून ते स्वतःचा कडेलोट करायला तयार झाले. मन अतिसमाधानाने त्यांचं शांत झाले. निर्णय झाला. तिथे असलेला स्टूल पंख्याखाली आला. अनिरुद्ध त्यांना यशाच्या पायरीकडे नेणाऱ्या त्या स्टूलाकडे पाहू लागले. त्या पायरीवर त्यांना चढण्याचा मोह झाला. ती पायरी त्यांना खुणावत होती. त्यांचा सन्मान करण्यासाठी हार नको, तो त्यांनी चढतानाच बरोबर घेतला. आपल्या गळ्यात तो हार आनंदाने घातला. डोळ्यासमोरून वंदना आणि यशची छबी गेलीच, पण निर्धाराने त्यांनी त्या सन्मानाला कवटाळले आणि त्यांनी ती पायरी बाजूला कलंडले. थोडा वेळ तो जीव घेणा प्रवास चालला. मग सगळं शांत झाले. अनिरुद्ध मराठे त्यांच्या आयुष्याची केस जिंकले होते. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा आपल्याला आवडत असेल तर कमेंट करून सांगा. नुसतं वाचू नका तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हाईप कराल तर अजिबात विसरू नका. त्यामुळे चॅनलला सपोर्ट मिळेल आणि चॅनल लवकर ग्रो होईल. थँक्यू सो मच. धन्यवाद.